केलं चालू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. आज आता नेक्स्ट प्रॉब्लेम फॉर्म्युले पाहू, बाकीचे राहिलेले, जे की बिना डेरिव्हेटिव्हचा वापर करता आपल्याला पाठ करावं लागते. तर डेरिव्हेटिव्ह वरून नाही, डायरेक्ट आपल्याला पाठ करायचे. ते दरवाजा लावून इंटिग्रेशन ऑफ tan x dx. Integration of tan x dx. Integration of tan x dx. What is the integration of tan x dx? Log of sec x. Log of sec x plus c. Log of mod of sec x plus c. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. नंतर जर तुम्ही लॉग ऑफ सेक एक्स जर डेरिव्हेटिव्ह सोडवला तर tan x उत्तर येतो. लक्षात आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले पाठ करायचे होता. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, सॉरी इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, सॉरी सगळ्यात पहिले इंटिग्रेशन ऑफ काय पाहिलं आपण, tan x. नंतर इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स? लॉग ऑफ sin x plus c. Log of sin x plus c. Log of mod of sin x plus c. नंतर इंटिग्रेशन ऑफ sec x. Sec x dx. What is the integration of sec x? Log of mod of sec x plus tan x. Log of mod of sec x plus tan x plus c. Log of mod of sec x plus tan x plus c. नंतर इंटिग्रेशन ऑफ cosec x. Cosec x dx. What is the integration of cosec x dx? Log of mod of cosec x minus cot x plus c. Log of cosec x minus cot x plus c. हे चार फॉर्म्युले जे की डेरिव्हेटिव्ह वरून नाही, आपल्याला डायरेक्टच पाठ करायचे. नंतर पहिले हे चार लिहून घ्या तुम्ही फास्ट. बघा मित्रांनो, आता हे जे 6 फॉर्म्युले घेतोय, हे 6 फॉर्म्युले खूप महत्वाचे. बाकीचे फॉर्म्युले झाले, आता अजून 6 फॉर्म्युले. हे 6 फॉर्म्युले खूप महत्वाचे. तर त्या फॉर्म्युलांकडे नीट लक्ष द्या, समजून घ्या व्यवस्थित. प्रत्येक फॉर्म्युल्याचं मी एक्झाम्पल देईन आणि कसं वापरायचं ते सांगणार आहे. कारण की ह्या 6 फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मोठे मोठे प्रॉब्लेम मध्ये हे 6 फॉर्म्युले मध्ये मध्ये करतात. आखरीला ज्यावेळेस उत्तर लिहायचं असतं त्यावेळेस ह्या 6 फॉर्म्युल्यांची गरज असते. त्याच्यामुळे हे 6 फॉर्म्युले व्यवस्थित नीट समजून घ्यायचे, कधी वापरायचं ते पण समजून घ्यायचे. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला फॉर्म्युला याच्यात 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स, किंवा डीएक्स अपॉन पण म्हणले तरी चालते, 1 ला काही महत्व नाही. डीएक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, याचा फॉर्म्युला काय? 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. बघा मित्रांनो, ज्यावेळेस नीट लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले 6 फॉर्म्युले समजून सांगताना व्यवस्थित सांगतो, नीट लक्ष द्या. ज्यावेळेस वरी व्हेरिएबल नसला, व्हेरिएबल म्हणजे कोण? एक्स. ज्यावेळेस वरी व्हेरिएबल नसला आणि इथं एक्स स्क्वेअरची आपल्या एक्सची पॉवर 2 आली, ज्यावेळेस वरी व्हेरिएबल नसला आणि इथं एक्सची पॉवर 2 आली, त्यावेळेसच हा फॉर्म्युला वापरायचा. समजलं का? ज्यावेळेस वरी व्हेरिएबल नसला आणि इथं एक्सची पॉवर 2 आली, 2 पेक्षा कमी पण नाही आणि जास्त पण नाही, तर 2 आली कुणाची? एक्सची. इकडल्याला ऍडजस्ट करता येत तुम्हाला. ए म्हणजे कॉन्स्टंट टर्म असते. समज 4 आलं, तुम्हाला 2 स्क्वेअर लिहिता येत. आलं लक्षात? पण इथं जर एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरच असेल, पॉवर 2 पेक्षा कमी पण नाही आणि जास्त पण नाही, तरच हा फॉर्म्युला वापरायचा. आलं लक्षात? तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. आणि इतके प्रॉब्लेम घेणारे आपण फॉर्म्युले आपोआप पाठवून जाईल. आलं लक्षात? फक्त एवढे
की पुढे चालून काय होतं पोरांना कळत नाही कुठं कोणचा फॉर्म्युला वापरायचा. मग मी जी स्टेटमेंट सांगितली ती लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल 1/x² + 9 dx. बघा मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असं दिसलं 1/x² दिसलं वरी व्हेरिएबल नाही. जर वरी एक्स असलं तर हा फॉर्म्युला वापरत नाही. काय वापरायचं ते पुढे बघू. आता सध्याची स्थिती बघा. अलग थोडं दिसत नसत इकडे बस. अलग तुम्ही दोघी पण इकडे बसतो. 1/x² + 9. 1/x² + 9 याची पॉवर किती आहे 2 असली तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. फक्त इथं काय 9 आहे तर 9ला आपण 3² लिहू शकतो का लिहू शकतो का 3² लिहिलो म्हणजे काय करायला माहिती का मित्रांनो आपण x² असं करायलो खरं तर 9 म्हणजे डिटेलमध्ये सांगायचं म्हणलं तर रूट आणि स्क्वेअर घ्यायलो. कोणत्याही गोष्टीचा रूट आणि स्क्वेअर घेतला तर फरक पडतो काही रूट आणि स्क्वेअर कॅन्सल असतं ना तर मग इथे रूट आणि स्क्वेअर गेलो हा डीएक्स म्हणजेच काय करायला लागलो x² इंटिग्रेशन ऑफ x² प्लस √9 म्हणजे किती असतं 3. एखाद्याचं जर रूट निघत नसलं तर त्याला तसंच ठेवायचं. आता √9चं रूट निघतं ना पण जर इथं 3 असलं तर 3चं रूट निघतं का नाही मग त्याला √3चा स्क्वेअर ठेवायचं. आलं लक्षात तर 9चं रूट किती आहे 3. 9चं रूट किती आहे 3. 1/x² + a². हे x² a² dx चं इंटिग्रेशन काय राहील 1/a. ए म्हणजे किती 3 लॉग आपलं 1/a tan इनवर्स x/a. समजलं आता पुन्हा एकदा एक्झाम्पल 1/x² + 4. 1/x² + 4. 1/x² + 4 ला कसं लिहू शकतो आपण 1/x² + 2². 1/a. ए म्हणजे 2. आता मग तुम्हाला सांगायची गरज नाही. आता हे तिथं तिथं सांगणार नाही मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये की वरी व्हेरिएबल पाहिजे वरी व्हेरिएबल नाही पाहिजे इथे आपलं एक्सचा स्क्वेअरच पाहिजे तरच हा फॉर्म्युला वापरता येतो. 1/x² + a². 1/a tan इनवर्स x/a प्लस समजलं लिहून घ्या. याच्यातला दुसरा फॉर्म्युला पाहू आवाज नाही. याच्यातला दुसरा फॉर्म्युला पाहायचा आहे त्याच्या आधी काय सांगतो तुम्हाला मी जर इथं कोएफिशियंट पण 1च पाहिजे हे पण लक्षात ठेवायचं बरं का. इथं जर 1 पेक्षा जास्त कोएफिशियंट असत म्हणजे इथं असं 4 लिहून आलं त्या 4 ला बाहेर काढावं लागतं. ते कसं करायचं काय करायचं ते पुढे प्रॉब्लेम आपण पाहू. आलं लक्षात तर आता बघा इथं कोएफिशियंट पण किती पाहिजे 1च पाहिजे. x² + a². आता बघा नेक्स्ट 1/x² - a². 1/x² - a² dx. 1/x² - 1/x² - a². इथे पण टर्म्स अँड कंडिशन काय मित्रांनो इथं पण वरी व्हेरिएबल नाही पाहिजे. आता मध्ये काय याच्यात मायनस आहे मध्ये काय याच्यात मायनस आहे जर 1/x² - a². 1/x² - a² च्या वेळेस आपल्याला काय करायचं 1/x² - a². इथं काय आहे इथं पण कोएफिशियंट किती पाहिजे 1 पाहिजे आणि इथं व्हेरिएबल नाही पाहिजे तरच हा फॉर्म्युला वापरायचा 1/x² - a². तर आता ह्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो 1/x² - a². 1/2a log of mod of x - a upon x plus a plus c. 1/x² - a². 1/x² - a² चा फॉर्म्युला काय आहे 1/2a log of mod of x - a upon x plus a plus c. फॉर्म्युले जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून जर लक्षात ठेवले तरच लक्षात राहतील. फॉर्म्युले खूप मोठे लक्षात इथं मायनस असलं तर हा फॉर्म्युला वापरायचा मध्ये जर प्लस असलं तर मग मागचा फॉर्म्युला वापरायचा. तर आता बघा मित्र फॉर एक्झाम्पल 1/x² - 16. 1/x² - 16. तर आता 1/x² - 16 ला काय लिहिता येतं इथं स्क्वेअर आहे मध्ये मायनस आहे हा फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला
समजलं. मग काय करायचं, एक्स स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर, तर 1/x² - 4 स्क्वेअर dx. हा 1/x² - 4 स्क्वेअर dx चं इंटिग्रेशन काय घेतात, 1/2a, ए म्हणजे किती 4, लॉग ऑफ मॉड ऑफ x - 4/x+4. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं मित्रांनो, 1/x² - 25. हा तर ह्याला कसं लिहू शकतो आपण, 1/x² - 5 स्क्वेअर. हा 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x - 5/x+5 c. अजून एखादं जर एक्झाम्पल घेतलं, आता आपण परफेक्ट रूट वाला नाही घेणार, x² - 3 घेऊ. 1/x² - 3 dx. तर 1/x² मायनस याला कसं लिहायचं, √3 चा स्क्वेअर लिहायचं. याचं परफेक्ट रूट आहे का, नाही. परफेक्ट रूट नवाला जो त्याचा परफेक्ट रूट निघत नाही ते एक्झाम्पल घेतलं मी. हा तर 1/x² मायनस √3 चा स्क्वेअर लिहायचं, कारण √3 काही लिहिता येत नाही आपल्याला. हा पॉईंट मध्ये येतं, ते पॉईंट मध्ये आपण लिहित नाही. तर 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x - a अपॉन x+a+c. x - a अपॉन x+a+c. आलं लक्षात. आता बघ लिहून काढा फास्ट. आता नेक्स्ट फॉर्म्युला पाहू मित्रांनो, 1/a² - x². त्याचा फॉर्म्युला काय, 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ a+x अपॉन a-x+c. बघा मित्रांनो, 1/a² - x², म्हणजे पहिले कॉन्स्टंट टर्म आली आणि नंतर व्हेरिएबल आलं, x² आलं, तर हा फॉर्म्युला वापरायचा. 1/a² - x² जर आलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा आता बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल dx अपॉन, मायनर डिफरन्स आहे बरं, मागच्या फॉर्म्युल्यात आणि याच्या फॉर्म्युल्यात. मागच्या फॉर्म्युल्यात काय, x² - a², या फॉर्म्युल्यात काय, a² - x². हा जर 1/a² - x², म्हणजेच एक्झाम्पल घेतलं 9 - x². हा तर काय, dx अपॉन 9 ला काय लिहू शकतो आपण, 3² - x², 1/2a, a म्हणजे किती 3, लॉग ऑफ मॉड ऑफ a+x अपॉन a+x अपॉन a-x. a+x अपॉन a-x प्लस c. a+x अपॉन a-x प्लस c. 1/a² - x², 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ a+x अपॉन a-x प्लस c. नंतर अजून एक फॉर्म्युला बघितलं आपलं, अजून याचं एक्झाम्पल बघितलं आपण, 16 - x². हा तर ह्याला कसं लिहिता येतं, dx अपॉन 4² - x², 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ a+x अपॉन a-x प्लस c. अजून एखादं जर एक्झाम्पल बघितलं मित्रांनो, dx अपॉन 5 - x². तर बघा 5 हे परफेक्ट रूट नाहीये 5चं, तर मग √5 चा स्क्वेअर लिहू शकता तुम्ही, -x², 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ √5 प्लस x अपॉन √5 - x प्लस c. लिहून घ्या मित्रांनो. आता 1/, आता नेक्स्ट फॉर्म्युला, 3 फॉर्म्युला झाले ना. आता चौथा फॉर्म्युला ह्याच्यातला, 1/√ऑफ a² - x², 1/√ऑफ a² - x², 1/√ऑफ a² - x² dx, 1/√ऑफ a² - x² चा फॉर्म्युला काय, साइन इनवर्स x/a प्लस c. साइन इनवर्स x/a प्लस c. बघा मित्रांनो, आता इथं फरक काय माहिती का, इथं अंडर रूट आहे, इथं काय अंडर रूट आहे, आणि a² - x².
मागच्या ह्याच्यात अंडर रूट नव्हतं. हा हे महत्वाचं बरं. हा कॉमन डिफरन्स तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल. याची प्रॅक्टिस खूप करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पटकन फॉर्म्युला ओळखता येईल. 1/√ऑफ a² - x². इथं अंडर रूट आहे. जर अंडर रूट असेल आणि a² पहिला असेल तर कोणचा फॉर्म्युला वापरायचा? साइन इनवर्स x/a प्लस सी. फॉर एक्झाम्पल 1/√ऑफ 9 - x² dx. 9 - x² ला कसं लिहिता येतं? 1/√ऑफ 3² - x² dx. हा 3² - x² dx. तर काय करता येईल याचं? साइन इनवर्स x/3 प्लस साइन इनवर्स x/3 प्लस सी. फॉर एक्झाम्पल 1/√ऑफ 16 - x² dx. तर 16 ला कसं लिहिता येतं? 4² - x² dx. 4² - x² dx. साइन इनवर्स साइन इनवर्स साइन इनवर्स साइन इनवर्स काय ते? x/4 प्लस सी. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं. 1/√ऑफ 8 - x². 8 परफेक्ट रूट आहे का? नाही. बघा मित्रांनो, प्रॅक्टिस करा. 100% तुमचे मॅथ्सला मार्क चांगले येतील. अरे मागचं पेज गेलं ते, 2 मिनिट. हा हा कुठे गेलं ते? हा इकडे बघा. dx अपॉन √8 चा स्क्वेअर मायनस x². हा तर याचं काय येईल फॉर्म्युला? साइन इनवर्स x/√8 प्लस सी असल्या. आता बघा नेक्स्ट फॉर्म्युला. 1/√ऑफ x² प्लस a². 1/√ऑफ x² प्लस a². याचं इंटिग्रेशन काय आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² प्लस a² प्लस सी. लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² प्लस a² प्लस सी. आता बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल dx अपॉन √ऑफ x² प्लस 9 मध्ये प्लस असलं आणि रूट असलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. तर कसं करायचं? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन √ऑफ x² प्लस 3² द लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² प्लस 3² प्लस सी. नाव पुढचा फॉर्म्युला dx अपॉन √ऑफ x² प्लस 25 25 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² प्लस 5² लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² प्लस 5² प्लस सी. अजून एखादं जर एक्झाम्पल घेतलं मित्रांनो, dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ x² प्लस 17. तर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन √ऑफ x² प्लस √17 चा स्क्वेअर लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² प्लस √17 चा स्क्वेअर प्लस सी. लक्षात? हा कोणता फॉर्म्युला आहे? 1/√ऑफ x² प्लस a². आता एकच फॉर्म्युला राहिला. बघा लास्ट फॉर्म्युला 1/√ऑफ 1/√ऑफ मायनस a² dx. याचा फॉर्म्युला काय? लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² मायनस a² प्लस सी. 1/√ऑफ x² मायनस a² dx. लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ऑफ x² मायनस a² प्लस सी. जर अंडर आलं आणि x² मायनस a² आलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. आता बघा याच्यात मित्रांनो, या फॉर्म्युल्यात एक्झाम्पल बघू आपण. 1/√ऑफ x² मायनस 9
dx. तर लॉग ऑफ पहिले ह्याला काय करू आपण एक स्टेप वाढू 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर dx. तर लॉग ऑफ mod of x plus under root of x square minus 3 square plus c. Now again example 1 upon under root of x square minus 16 dx. 1 upon under root of x square minus 4 चा square dx. Log of mod of x plus under root of x square minus 4 square plus c. आलं लक्षात. नंतर अजून एखादं जर एक्झाम्पल बघितलं 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 25 dx. तर 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर 5 चा वर्ग 25 dx. लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर प्लस सी. समजलं सगळ्यांना.